नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। ऑगस्ट महिन्याचे पेन्शन वाटप करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत विभागामार्फत निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी वाटप करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, जे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजनेतील जे सर्व दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी हा शासन निर्णय आहे। विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 30 जुलै 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येते। तर 2026-27 ऑगस्ट महिन्याच्या पेन्शनसाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। खाली तक्त्यात बघू शकता, या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना जी दिव्यांग बांधवांसाठी आहे त्यांच्यासाठी 125,87,91,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी वाटप करण्यासंदर्भातली मान्यता देण्यात आलेली आहे। आणि श्रावणबाळ योजनेतील जे दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधव येतात त्यांच्यासाठी 12 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। कारण की मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेत जास्त दिव्यांग बांधव आहेत आणि जे श्रावणबाळ योजनेत आहेत कमी दिव्यांग बांधव आहे, म्हणून कमी निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा जो निधी आहे याचं वाटप सोमवारपासून होणार आहे। या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। तर इतर जे दिव्यांग बांधव सोडून लाभार्थी आहेत त्यांचे सुद्धा सोमवार मंगळवारपासून पेन्शन वाटप होणार आहे। त्यांना सुद्धा 1,500 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।